ज्या आईनं जन्म दिला तिला सुपारी देऊन संपवलं, नोकरीसाठी बापालाही संपवलं. हो, 7 लाख रुपयात सुपारी दिली आणि एका 22 वर्षांच्या तरुणीनं आपल्या आईलाच कायमचं संपवलेलं आहे. अपघात दाखवून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलाय. थरकाप उडवणारी ही सगळी घटना आहे, पण यात आलेला ट्विस्ट हा आणखी हादरवून टाकणार आहे. कारण याच मुलीनं काही दिवसांपूर्वी आपल्या बापालाही संपवल्याचा संशय एका घटनाक्रमामुळे निर्माण झालेला आहे. जयपूरचं हे सगळं प्रकरण काय, ही मुलगी कोण आहे, तिने कशासाठी हे सगळं केलंय आणि महत्त्वाचं म्हणजे तिच्या वडिलांचा मृत्यू कसा झालाय, सगळं सविस्तर सांगतो. नमस्कार, मी सुधीर काकडे, तुम्ही लोकमत पाहताय. ज्या मुलीला आई वडिलांनी लाडानं वाढवलं, कायद्याचं शिक्षण दिलं, त्याच 23 वर्षांच्या मुलीनं आपल्या सख्ख्या आईला संपवण्यासाठी तब्बल 7 लाख रुपयांची सुपारी दिली. सुरुवातीला अपघाताचं हिट अँड रन सारखं हे प्रकरण वाटत होतं, पण पोलिसांनी तपास केला तेव्हा समोर आलेला कट पाहून पोलीसही चक्रावलेत. घटना आहे जयपूरच्या प्रतापनगर भागातली. 45 वर्षांच्या नीरज शर्मा या जयपूर न्यायालयात क्लर्क म्हणून काम करत होत्या. 3 जुलैला नीरज शर्मा या आपल्या दिव्यांग मुलाला कोचिंग क्लासमध्ये सोडून घरी परत निघालेल्या होत्या आणि रस्त्यावरून जात असताना त्या घराजवळ पोहोचल्या तेवढ्यात मागून एक 120-130च्या स्पीडने एक कार आली आणि त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की नीरज शर्मा या जवळपास 100 फूट दूर जाऊन पडल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर स्कॉर्पिओ चालक गाडीसह फरार झाला. सुरुवातीला हिट अँड रनची ही दुर्दैवी घटना वाटत होती, पण नीरज शर्मा यांच्या भावानं या मृत्यूवर संशय व्यक्त केला, पोलिसात तक्रार केली आणि पुढे तपास सुरू झाला. जयपूरच्या प्रतापनगर पोलिसांनी घटनेच्या या सगळ्या परिसरातले 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही चेक केले आणि या फुटेजवरून पोलिसांना एक डाऊट आला. फुटेजमध्ये स्पष्ट दिसत होतं त्या स्कॉर्पिओ गाडीनं नीरज शर्मा यांना पाहून स्पीड वाढवला, त्यांना टार्गेट केल्यासारखं धडकवलं. तसंच अपघाताच्या वेळी काही संशयित तरुण त्या रस्त्यावर आजूबाजूला फिरून रेकी करत होते, फोनवर बोलत होते. पोलिसांनी जेव्हा त्या भागातील मोबाईल टॉवर डेटा आणि कॉल रेकॉर्ड्स तपासले तेव्हा गुन्ह्यांची सगळी सुई जी आहे ती नीरज शर्मा यांच्या घरातच जाऊन पोहोचली. पोलिसांनी जेव्हा नीरज यांची 23 वर्षांची मुलगी आयुषी शर्मा हिला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली तेव्हा तिनं सगळी कबुली दिली आणि ती कबुली ऐकून पोलिसही शॉक झाले. वर्षभरापूर्वी आयुषीच्या वडिलांचं निधन झालं होतं. वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर मिळणारी जी सरकारी नोकरी होती ती आयुषीला वाटत होतं की आपल्याला मिळावी, पण तिची आई नीरज शर्मा यांनी ती नोकरी स्वीकारली. त्या कोर्टात रुजू झाल्या आणि त्यावरून घरात वाद सुरू झाले. त्यातच घरातली जी संपत्ती होती ती आपल्याला मिळावी असा सुद्धा आयुषीचा हट्ट होता. आई जिवंत असेपर्यंत हे शक्य नाहीये हे समजल्यावर आयुषीनं आईलाच रस्त्यातून बाजूला काढण्याचा निर्णय घेतला. आईचा काटा काढण्यासाठी आयुषीनं तिच्याच कुटुंबातल्या काही लोकांना सोबत घेतलं. तपासात समोर आलंय की आयुषी तिची आई आणि तिच्या भावाला सोडून तिचा चुलत भाऊ बलराम सोबत राहत होती आणि या कटात सुद्धा तिचा भाऊ बलराम आणि तिचे काका मोहन स्वरूप हे सामील होते. त्यांनी भरतपूरच्या हेमंत शर्मा नावाच्या एका गुन्हेगाराला नीरज यांची हत्येसाठी 7 लाख रुपयांमध्ये सुपारी दिली. या गुन्ह्यासाठी एक जुनी स्कॉर्पिओ गाडी खरेदी करण्यात आली. 3 जुलैला जेव्हा नीरज शर्मा घराबाहेर पडल्या तेव्हा आरोपींनी रेकी केली आणि भरधाव गाडीनं त्यांना चिरडलं आणि त्यांची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे नीरज शर्मा यांना मारण्याचा हा पहिला प्रयत्न नव्हता. यापूर्वी सुद्धा आरोपींनी नीरज आणि त्यांच्या दिव्यांग मुलाला घरातच जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हा डाव फसला. त्यानंतर पुन्हा आरोपींनी थार गाडीनं त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला, पण हे प्रयत्न असफल ठरले. शेवटी 3ऱ्या प्रयत्नात त्यांनी हा थरार घडवून आणला, ही हत्या घडवून आणली. याच्याही पुढे जाऊन या प्रकरणात आणखी एक धक्कादायक अँगल समोर आलेला आहे. आईची हत्या करणाऱ्या या आयुषीनं आपल्या वडिलांना सुद्धा संपवल्याचा संशय आता निर्माण झालेला आहे. आयुषीचे वडील विजय शर्मा हे सरकारी क्लर्क म्हणून काम करत होते. गेल्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. नातेवाईकांचा आरोप आहे की विजय शर्मा यांना ब्रेन हॅमरेज झालं होतं आणि ते रुग्णालयात त्यांचा उपचार सुरू होता. त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत होती, पण याच दरम्यान आयुषी आणि तिचा तोच चुलत भाऊ बलराम यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्यांना अचानक रुग्णालयातून बाहेर काढलं, डिस्चार्ज घेतला आणि त्यानंतर या आरोपींनी या डिस्चार्ज झालेल्या विजय शर्मा यांना एका गुप्त ठिकाणी नेलं. अनेक आठवडे माहेरच्या लोकांना आणि इतर नातेवाईकांना त्यांना भेटू दिलं नाही. जेव्हा कोणी त्यांना फोन करून विचारायचं की वडील कुठे आहेत, वडिलांना काय झालंय, तेव्हा ती सांगायची की ते अजूनही ICU मध्ये आहेत आणि कुणालाही भेटू शकत नाही, बोलू शकत नाही. नंतर त्यांना गंभीर प्रकृती झाली म्हणून घरी आणण्यात आलं आणि त्यांचा अखेर मृत्यू झाला.
नातेवाईकांचा असाही दावा आहे की आयुषी आणि बलराम यांचा मुख्य हेतू हाच होता की विजय शर्मा यांच्या मृत्यूनंतर आयुषीला अनुकंपा तत्वावर सरकारी नोकरी मिळेल आणि संपत्ती सुद्धा हडपता येईल. मात्र वडिलांच्या मृत्यूनंतर आई नीरज शर्मा यांनी ती नोकरी स्वीकारली, ज्यामुळे आयुषीचा हा प्लॅन फ्लॉप झाला. नातेवाईकांचा आरोप आहे की याच रागातून आयुषीनं आपल्या आईला वाटेतून सरकवण्यासाठी 7 लाख रुपयांची सुपारी देऊन कारनं चिरडून त्यांची हत्या केली आहे. हे सगळं धक्कादायक आणि डोकं चक्रावून टाकणारं प्रकरण आहे. महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांमध्ये झालेल्या ज्या घटना होत्या, पुण्यातील लोहगड प्रकरण असेल, त्याचबरोबर इतर काही घटना असतील, त्याच्याही पेक्षा हे सगळं भयंकर प्रकरण आहे. एकूणच या गुन्हेगारीच्या घटनेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ, गुन्हेगारीच्या बातम्या जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत राहा.